श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवाची आपल्यावर कृपा होण्यासाठी काय करावं याबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की देवाची आपल्यावर कृपा होण्यासाठी मी तुम्हाला कोणता मंत्र सांगेल किंवा एखादं स्तोत्र सांगेल, तर तसं नाहीये. देवाची आपल्यावर कृपा होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीये. आपल्याला ठेच लागली की आपल्या तोंडातून लगेच आई हा शब्द बाहेर पडतो. आपण कोणत्याही संकटात असलो किंवा आपल्याला देवामुळे शब्दात न सांगण्याइतका, शब्दात न मोजण्याइतका आनंद मिळतो, तेव्हा आपल्या तोंडातून श्री स्वामी समर्थ हे शब्द बाहेर पडतात. आपण आपल्या मनाने आपण होऊन देवाच्या आपल्या गुरुच्या सेवेत येतो का? तर नाही. देवानेच हे सर्व आपल्या नशिबात लिहिलेले असते. हे सर्व देवच घडवून आणतो. म्हणून देवाच्या पायाशी आपण अनन्य भावाने शरण जाऊन विसावलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपलं वागणं असावं. गुरूंची सेवा करावी. गुरूंनी दिलेल्या साधना रोज नित्यनेमाने खंड न पडता करावी. आज कंटाळा आला, आज जरा बरं वाटत नाहीये, उद्या सेवा करूया, असं करू नये. नेहमी ज्या वेळेला पूजा करतो त्याच वेळेला करावी. शक्यतो वेळ चुकवू नये. कारण जेव्हा आपण नित्यनेमाने देवाची, गुरूंची आराधना करतो त्यावेळेला आपले गुरुही आपली वाट पाहत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन सेवा आराधना नित्यनेमानं करावी. आपल्याला आपल्या गुरूंचे चरण मिळाले, त्यांची सेवा आराधना करण्याची संधी मिळाली, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांची आपल्यासाठी असलेली दयाभावना लक्षात ठेवावी. आपल्या बऱ्याच अडचणी आपल्या मनानेच तयार केलेल्या असतात. आपला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, जास्त इमोशनल होणं, लो कॉन्फिडन्स, भीती, संशयवृत्ती, शंकेखोरपणा या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो. मग आपण अव्यावहारिक वागतो आणि दुःखी होतो. मनाचा दृष्टिकोन बदलून ते सामर्थ्यशाली बनवायला हवं. मनावर विजय मिळवायला हवा. त्यासाठी आपली गुरूंवर, आपल्या देवावर अतूट श्रद्धा हवी. आपली देवावर श्रद्धा घट्ट कशी होईल हेच ते पाहत असतात. आपल्यासारखी माणसं प्रपंचात राहतात. रोजच वेगळ्या प्रश्नांना, समस्यांना सामोरे जातात. हे सर्व प्रश्न देवासाठी आपली श्रद्धा दृढ, अतूट झाली की आपोआपच सुटतात. त्यांना सांगायची देखील गरज वाटत नाही. त्यांना आपल्याकडून बाकी काही हवे नसते. आणि जो सर्व आपल्याला देतो, ज्याच्याकडे सगळं आहे, त्याला काही देणारे आपण कोण? आपल्या देवासाठी, गुरूंसाठी आपली श्रद्धा आणि निष्ठा महत्त्वाची असते. आणि ती तपासून पाहण्यासाठी ते आपली परीक्षा घेत असतात. आपली निष्ठा कुठे डळमळत तर नाही ना? परिस्थितीसमोर आपला संयम तर सुटत नाही ना? म्हणून त्याचं स्मरण करून आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं. जशी आपली निष्ठा, जसा आपला भाव असेल त्याप्रमाणे ते आपल्याला मदत करतातच. म्हणून आपलं आचरण चांगलं असावं. आपल्या धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे. पुण्यात्म्याला दान केलं तर आपले पाप ते ओढून घेतात आणि आपल्याला पुण्यफळ देतात. पण दान हे नेहमी सत्पात्री असावं. योग्य व्यक्तीला कोणताही अहंकार न ठेवता दान करावं. दत्तगुरूंच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान केलं तर लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होते. दान केल्याने स्त्रियांना पूजेचे फळ मिळून पतिप्राप्ती होते. दानाचे फळ म्हणून मुलं बाळे होतात. आपण जे काही कर्म करतो त्यानुसारच आपल्याला फळ मिळते. म्हणून नेहमी चांगले कर्म करावे. ज्या ठिकाणी देवांचं नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी देवाचा वास असतो. देव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्यांची सेवा करणाऱ्याला जास्त फळ देतात.